Yes. So, very special day for me today. It's my birthday. And a lot of very close friends and fans have been posting lovely things about me. And this amazing thing called Instagram has not let me post a single story again. I don't know why that is happening. If any of y'all are tech junkies and you know how to rectify this, please let me know. I'm going to say all this in Marathi now and then in Hindi. सो आज माझा वाढदिवस आहे आणि आज खूप खूप लोकांनी माझ्यासाठी खूप छान छान स्टोरीज पोस्ट केल्या आहेत, खूप छान छान फोटोज शेअर केले. आणि प्राजू हॅलो. आणि प्राजू मला सांग ना, कोणातरी विचारून भाडेपामध्ये हे कसं ठीक करायचं. मला शेअर करता येत नाही आहे, एकही स्टोरी मला परत शेअर करता येत नाही आहे. आय रिअली वॉन्ट टू नो इफ एनी ऑफ युअर नो हे मी कसं रेक्टिफाय करू शकते. थँक यू सो मच. यशश्री, स्वीट डे, ऑल ऑफ यू लवली पीपल. मला कोणीतरी प्लीज सांगा ना, मी एकही स्टोरी पोस्ट करू शकत नाही आहे. डज एनीबडी नो हाऊ टू रेक्टिफाय दिस? इफ नॉट, लेट्स जस्ट टॉक अबाउट अदर थिंग्स. आय एम शूटिंग टुडे अँड आय एम शूटिंग इन मड आयलंड. आणि इथे मला समुद्राचा आवाज ऐकू येतोय. आय डोंट नो तुम्हाला ऐकू येतोय की नाही, तुम्हाला माझाच आवाज ऐकू येतोय की नाही हे मला माहीत नाही. हाय रोशन, हाय कीर्ती कुमार, अशोक, थँक्यू सो मच यू गाईज. फायनली मला कंटाळा आला आणि मला असं वाटलं की लेट्स जस्ट डू अ लाईव्ह इन्स्टेड. स्वानू मला एकही स्टोरी पोस्ट करता येत नाही आहे यार दिवसभर. मी इतक्या सुंदर स्टोरीज आणि इतके सुंदर फोटोज माझे लोकांनी शेअर केले, तर मला एकही स्टोरी ॲड करता येत नाही आहे. व्हॉट टू डू? टेल मी, समबडी प्लीज टेल मी ना. हे सगळे हॅलो हाय कराच, पण मला कोणतरी उपाय सांगा ना. तुमच्या पण डू यू ऑल्सो फेस दिस? डू यू ऑल्सो गेट दीज इंस्टाग्राम? हाय सावनी. अगर यशश्री ॲड दिस टू युअर स्टोरी होतं, ऑप्शन असतं आय ॲड इट टू माय स्टोरी, but then it keeps showing posting. I've updated my uninstalled Instagram, installed it again, logged out, logged in, switched my phone off, turned on aeroplane mode, rebooted everything has been done. Amruta, have you faced this? Amruta baby, thank you so much all of y'all. कोणाला हा प्रॉब्लेम आलाय का कधी विथ इंस्टाग्राम? डज इंस्टाग्राम डू दिस टू यू एज वेल? इट जस्ट नॉट लेटिंग मी पोस्ट एनी स्टोरी ऑल डे. म्हणजे असंही नाही की मी पुअर नेटवर्कच्या ठिकाणी आहे. आय वॉज ॲट अ ग्रेट प्लेस, घरी वायफायमध्ये होते. देन दॅर वॉज ऑल्सो आउटसाईड 4G वरती. एव्हरीथिंग हॅज हॅपन्ड, बट काहीच कळत नाही आहे मला. Thank you, Navjot. I love the flowers. I took a picture, but my story is not getting posted. What lovely flowers Navjot has sent me. Navjot is also the person who's directed my short film Quarter, if you guys haven't watched it. It's on the Navines YouTube channel. I'll share the link again. Navjot, it's time to remind people to watch. So many people are still sharing things about me in stories. Yeah, I can't. हां, somebody said what? इंस्टाचा प्रॉब्लेम आहे. परत दिस हॅपन्स टू. इंस्टाचा प्रॉब्लेम आहे. सेम हिअर. आय फेस ट्राय आफ्टर सम डेज माझा वाढदिवस संपेल ना आफ्टर सम डेज. टुडे इज माय बर्थडे. टुडे आय वॉन्ट टू शो. सर्व्हर इज डाऊन विच रन्स दॅट सर्व्हिस. हायली अनलाइकली बट पॉसिबिलिटी आहे. आपल्याकडे काही पॉसिबिलिटी. स्वीट टू एनिथिंग कॅन बी हॅपनिंग ओव्हर हिअर. एनिवे, आय ॲट लिस्ट गॉट टू सी मोस्ट ऑफ यू ऑल हिअर. आणि माझे नाव घे ना. देवयानी दे, तुझं नाव घेतलं. लवली टू सी. हाय सुरजा, कशीस तू? किती दिवसांनी. हॅपी बर्थडे. थँक्यू सुरजा.
ऑल ऑफ यू लवली पीपल विशिंग मी अ हॅपी बर्थडे. थँक्यू सो मच. मला इंस्टाग्रामवर खूप लोकांचे मेसेजेस आले आहेत आणि खूप लोकांनी छान छान गोष्टी लिहून पाठवल्या आहेत. आय एम फॉर एव्हर ग्रेटफुल फॉर ऑल ऑफ यू. थँक्यू सो मच. थँक्यू थँक्यू थँक्यू. प्लीज सिंग अ सॉन्ग. ओके, वाय डोंट यू सजेस्ट विच सॉन्ग? आय सिंग इट फॉर ऑल ऑफ यॉल. तुम्हाला माझा आवाज येतोय का? कॅन एनीबडी टेल मी इफ दे कॅन हिअर मी प्रॉपरली? आवाज येतोय नीट? कोणी सांगाल का मला आवाज येतोय का? प्लीज टेल मी इफ यू कॅन हिअर मी प्रॉपरली. आणि हाय संदेश, तुझं नाव घेतलं. जर तुम्हाला माझा आवाज नीट येत असेल तर आय विल सिंग अ सॉन्ग, अदरवाईज दिस नो पॉईंट इन सिंगिंग. ऑल्सो प्लीज सांगा काय गावं, कारण मला काही सुचत नाही काय गावं. काही सजेशन्स ऑन वॉट आय शुड बी सिंगिंग. ऑल्सो मी जिथे आता शूट करते आहे, that's a beautiful place. It's done up really well. Can you see all these lights? It's almost like माझ्या लग्नाच्या वाढदिवसाची पार्टी असते या शॉर्ट फिल्ममध्ये. पण इथे सगळे असं म्हणतात की हे तुमच्या वाढदिवसासाठीच केलं आहे. ओके ओके. आय हॅव अ लॉट ऑफ आवाज छान येतोय असं बऱ्याच लोकांचं. अर्चना, माय बाय बाय. मला भेटली नाहीस ग पुण्यात तू. मी येऊन गेले पटकन. आता तू मुंबईला आलीस की मला फोन कर, काय आपण भेटूया, चिल टाकूया. सिंगिंग स्टारमध्ये तुझं फेवरेट गाणं गा. सिंगिंग स्टारमधलं माझं फेवरेट गाणं तू गा सावनी. सिंगिंग स्टारमध्ये लय अवघड गाणी घाल लावली बाबा, मला घ्यायचं. व्हॉइस क्लिअर येत नाही आहे. बरं, आय एम गोना ट्राय अँड स्पीक अ लिटल लाऊडर इफ दॅट्स इवन पॉसिबल. मी शूटिंग लोकेशनवर आहे मित्रांनो, मला खूप जोरात बोलता येत नाही, खाली शॉट सुरू आहे, पण तरी मी प्रयत्न करते. यशश्री, माय डिअर स्वीट टू इज सेईंग रफुगा. इथे कोणीतरी मला तू निरागस चंद्रमा गायला पण सांगतोय. चला, मी आता ही दोन्ही गाणी थोडी थोडी गाते, 2-2 ओळी. काय कैसे कैसे धागों से बनी है ये दुनिया, कभी धूप कभी बादलों की ये लड़ियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ, कुछ तूने सी है मैंने की है रफू ये डोरियाँ. थँक्यू. आणि मला खूप आवडतं हे गाणं, पण मला नीट गाता येईल की नाही मला माहीत नाही. तू निरागस चंद्रमा, तू सखी मधुशर्वरी, चांदणे माझ्या मनीचे पसरले क्षितिजावरी, तू निरागस चंद्रमा. तुम्हाला माहिती आहे का? ओके, क्विक क्विज नाव दॅट वी आर ऑल टॉकिंग टू इच अदर. हे माझ्या फिल्मचं गाणं आहे ज्याचं नाव आहे मानिनी. आणि तुम्हाला जर ह्या फिल्मबद्दल माहिती असेल किंवा तुम्ही बघितली असेल फिल्म, तर मला गेस करून सांगा की मी ही फिल्म होत असताना किती वर्षांची होते. तुम्ही मला या फिल्ममध्ये पाहिलं असेल तर तुम्हाला नक्कीच आठवत असेल मी कशी दिसायचे. तर मी किती वर्षांची असेन साधारण मी ही फिल्म केली तेव्हा? काय वाटतं तुम्हाला? मला सांगा बरं पटापटा खाली कॉमेंट्समध्ये. माझं नाव घ्या. पूजा, तुझं नाव घेतलं, थँक्यू. काय वाटतं तुम्हाला? समबडी सेइंग माय फेवरेट फिल्म. मग काय वाटतं तुला मी किती वर्षांची होते ही फिल्म शूट झाली तेव्हा? मेघना, तुला खरं उत्तर माहिती असल्यामुळे तू जवळचा गेस केलास, पण तरी सुद्धा तुझा गेस चुकलाय. मेघना सेड मी 19 वर्षाची होते आणि दॅट्स नॉट द राईट आन्सर. स्वीटी हॅज गिवन द राईट आन्सर. फुल मार्क्स टू स्वीट. यशश्री शेंडे यांना पारितोषिक मिळालेलं आहे. जुहा, युअर ऑलमोस्ट करेक्ट. ॲक्च्युली यू नो जुहा, आय शॉट दिस फिल्म इन द 12th का वेकेशन, विच इज when I was 17. All of y'all are taking very, very close guesses. I was 17 when this film was shot. It was very exciting for me to be on a proper set. Somebody said 108. Good job.
गुड आन्सर, परफेक्ट आन्सर. 108 वर्षाची होते मी ही फिल्म शूट झाली तेव्हा. 17, दॅट्स राईट. So I was 17 years old and it was quite scary but quite exciting for me. ही फिल्म शूट झाली तेव्हा. Okay, quickly. How to fix Instagram story bug troubleshooting. Wait for Instagram start to fix the bug. Restart your internet connection. Restart your Instagram app. Force close your Instagram. सगळं केलं रे मित्रा. कोण आहेस तू? चांगला मित्रा. नितीन गोडबोलेजी, थँक्यू सो मच. पण मी हे सगळं करून झालं आहे पण काही घडत नाही अरे माझ्या इंस्टाग्राम ॲपचं. आय डोंट नो वॉट टू डू. सो आय थॉट दिस वॉज द बेस्ट वे टू कनेक्ट विथ ऑल ऑफ यू. आपण कॅम्पला गेलेलो, नंतर लगेच फुल स्टोरी ऐकली. येस, आपण त्या ऐतिहासिक कॅम्पला गेलो होतो हिमाचलमधल्या आणि तिथे मी तुम्हाला गोष्ट सांगितली होती. करेक्ट. सानिका वेब सिरीज करणार. मी वेब सिरीज करते सानिका. दर इज ॲक्च्युली वन वेब सिरीज ऑन हॉटस्टार अँड वन दॅट्स गोइंग टू कम ऑन Z5 आणि ऑल्ट. ज्या दोन्ही सिरीज आता शूट होत आहेत. एक झाली आहे पूर्ण आणि एक होते. सो बोथ दी सिरीज विल कम आउट व्हेरी सून, होपफुली नेक्स्ट इयर. वेब लॉग इन करा मॅम. दॅट्स अ गुड आयडिया. दॅट्स वॉट आय एम गोइंग टू डू नाउ. आय विल लॉग इन थ्रू वेब अँड आय विल ट्राय पोस्टिंग स्टोरीज. थँक्यू सो मच. कोण आहे? नीरज. थँक्यू मित्रा. आय एम गोइंग टू ट्राय दॅट. दॅट्स वन थिंग दॅट आय हॅव नॉट ट्राईड. हे संपलं की लगेच फोन करा. प्लीज कर. माझा नवरा माझं लाईव्ह बघतोय आणि मला काय काय लिहून पाठवतोय. ते तुझा मित्र आलाय घरी, त्याच्याशी नीट वाक्य जरा. आदरातिथ्य कर त्याचं. टेक माय नेम प्लीज. मयुरेश. हाय मयुरेश. हे पण टाइमपास करते त्यामुळे मी थोडा वेळ लाईव्ह असू शकते अजून, पण आता आय विल हॅव टू गो. शुड आय सिंग वन मोर सॉन्ग? आय कुड सिंग वन मोर सॉन्ग. काही असेल तर. हाय सॅम. वन फ्लाइंग किस टू यू. थँक्यू सॅम. Hi Mrudul, thank you. So many lovely people that I know are joining. So if there's a song request, tell me. आणि हे जे मला सॉन्ग बोला म्हणतात ना, सॉन्ग म्हणा रे. एवढं मराठी करता पूर्ण वेळ. सेटिंग्स चेक करा. झालं ग फाल्गुनी. सेटिंग्स पण चेक करून झाले. सगळं झालं. डेटा क्लिअर केला. आय डोंट नो व्हॉट्स द राईट प्रोनाउन्सिएशन. कॅश ते पण क्लिअर करून झालं. सगळं करून झालं. आय डोंट रिअली नो. Thank you so much. Somebody's wished me a lot of nice things for my birthday. Thank you. Tu vlogging kar Girija. I should know. I really want to. Did Surud wish on my behalf? I don't know. Are you his friend? You should check it up with each other. वेब लॉगिन मधून स्टोरी रिपोस्टचा ऑप्शन असतो का? आय डोंट रिमेंबर. चेक करून सांग की मला. भेटते बसल्या. मला नको विचारूस. आय एम गोइंग टू get off this live and then try doing a web login. I have no idea यार. गावठी भाषेत म्हटलं होतं त्याची झलक. अरे बापरे, नाही आठवत मला. मी भारूड म्हटलं होतं एक. I don't know if you guys. Hi Janavi. Thank you. You've put up such a cute story, but I've not been able to share any of this. Yeah, I want you to know all of these people that have put up such nice things about me. Janvi, earthly dreams over here. Is this lovely friend of mine. You've got a cold. No Divya, I've not got a cold. Nothing's wrong with me. Are you asking because my nose is red? That's part of my makeup because I'm playing somebody who lives in the mountains. So it's very cold here apparently, which is why my makeup looks like this. I have red cheeks and a red nose. There's no cold. I don't have any cold or cough or fever or nothing. Things happen to me. प्लीज सिंग एकाच या जन्मी जणू. अरे देवा, ते कठीण आहे का गाणं? बट आय एम गोइंग टू सिंग द मुखडा ओनली. ओके. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. फिरुनी नवे जन्मेन मी. एकाच या जन्मी जणू फिरुनी नवे जन्मेन मी. फिरुनी नवे जन्मेन मी. Thank you. Some lovely person here called Avinash is asking me to lose weight. Mitra, why don't you instead gain some doka instead of me losing weight?
प्लीज डोंट से दिस टू विमेन यार. तुझे हो ना हो मुझको तो इतना. अरे मृदुल, what a song यार. It's such a beautiful song. Okay, I'm going to sing that song. I can't see anybody else suggesting any other song. तुम्हें हो ना हो मुझको तो, तुम्हें हो ना हो मुझको तो, इतना यकीन है मुझे प्यार तुमसे, नहीं है नहीं है मुझे प्यार तुमसे, नहीं है नहीं है, तुम्हें हो ना हो मुझको तो, इतना यकीन है. खूप सुंदर फिल्म आणि खूप सुंदर गाणं. स्वर्धा, आय सॉ यू देअर. स्वर्धा बापट, हाय, किती दिवसात भेटली नाहीस मला, कशी आहेस तू? ऑल्सो मंजूर खान इज हियर. हाय मंजूर, हाऊ आर यू डुईंग? हाय विभा, थँक यू सो मच फॉर जॉईनिंग. किती छान. आय एम सो हॅपी टू सी ऑल ऑफ यू ऑल. My favorite co-actor, somebody is asking me. It's a very tough question. But I must say, as a co-actor, Jitendra Joshi is a very very interesting person to work with. मी त्याच्याबरोबर एक नाटक केलं आहे, ज्याचं नाव आहे 2 स्पेशल. इनफॅक्ट ज्याचं कालच क्षितिज पटवर्धन आमच्या लेखकाने पुण्यामध्ये वाचन केलं आणि फारच इंटरेस्टिंग रोल होता आणि इंटरेस्टिंग नाटक होतं आणि त्याच्यामध्ये मी जितेंद्र जोशी बरोबर काम केलं आहे. सो मला खूप खूप मजा आली त्याच्याबरोबर काम करताना. सो ही, आय थिंक ही इज वन ऑफ माय मोस्ट फेवरेट को ॲक्टर्स. माय फेवरेट को ॲक्ट्रेस इज आत्तापर्यंत मी काम केलेल्या सगळ्यांपैकी सुहिता थत्ते. इफ यू एव्हर वर्क विथ हर, शी इज अ डार्लिंग. आय ॲब्सोल्युटली लव्ह हर. ते इंस्टाग्रामवर नाही आहे पण आय रिअली रिअली लव्ह हर. मृण्मयी, नणंदबाई, नणंद असतं, हां नणंदबाई. थँक यू मृण्मयी. आय एम स्टिल वेटिंग फॉर यू टू कम मीट मी. यू हॅव नॉट मॅच मी. रात अकेली है, somebody is requested that. बुझ गई दिए आके मेरे पास, कानों में मेरे, जो भी चाहे कहिए, जो भी चाहे कहिए, रात अकेली है. Hi Rajput Harsh Jayesh. Such a difficult name to read, yeah. You should just write Harsh. I know it's your idea, but whatever. Hi, I'm so glad you joined. Trupti, कशी आहेस तू? You know, there are so many people ज्यांनी आपला पॉडकास्ट ऐकलाय आणि ते येऊन मला माझ्या आयुष्याबद्दल वेगवेगळ्या डिटेल्सबद्दल सांगतात. आम्हाला माहिती आहे ना, वंडरिंग मी कुठे बोलले, कुठे त्यांनी वाचलंय, कसं कळलंय. इट्स युअर पॉडकास्ट. तू मला जे जगभरातले प्रश्न विचारलेस आणि त्यावर मी जी बोलत सुटले होते, एव्हरीबडी नोज अ लॉट ऑफ थिंग्स अबाउट मी नाव, which I don't know if it's a good thing or a bad thing. मस्त झालेलं हे गाणं इन सिंगिंग स्टार असं म्हणजे आत्ता फार भारी नाही झालं ना. स्वीटे, कुचके, मेले, चांगलं बोल की माझ्याबद्दल. येस, लज्जा टायटल सॉन्ग नाही गाणं रे मी. ते मला अजिबात आवडलं नव्हतं गाणं. प्रचंड मार्च पास सारखं गाणं वाटायचं ते मला. पण टायटल सॉंग्स किती सुंदर असायची यार आधी. मला खूप आवडायची. गुंतता हृदय हेचं टायटल सॉन्ग, वादळवाटचं, कुलवधूचं, किती सुंदर होतं. उपसी डेझी, आय नो राईट. तृप्ती, काय सांगायचं लोकांना. मी लज्जाचं टायटल सॉन्ग काय अजिबात गाणार नाही काय. We had performed my Gujarati play on the 27th at Bhaidas. Is it Pranav Bhai? I don't remember. Really? How fun. Hi Manitai, कशी आहेस तू? तुमचा आवाज खूप मस्त आहे. थँक यू सो मच. लय भारी वाटतं मला माझ्या आवाजाबद्दल कोणी काय बोललं तर. शून्य कॉन्फिडन्स आहे मला गाण्याबद्दल तरी सुद्धा. येणार साजन माझा, मला माहित नाही गाणं कुठलं आहे. येणार साजन माझा कसं आहे हे. युअर थॉट्स ऑन स्वप्नील जोशी असं मला कोणतरी विचारतं. लिसन, ही इज वन ऑफ माय फर्स्ट को ॲक्टर्स. मी
ती जी फिल्म आपण ज्याच्याबद्दल बोललो ना, मी 17 वर्षाची होते तेव्हा ही वॉज माय को ॲक्टर. आणि तो जरा मोठा आहे माझ्यापेक्षा वयाने, आणि आमचं दुबईला शूट होतं, आणि स्वप्नील यूज टू रिअली लुक आफ्टर मी. म्हणजे मला काय हवं आहे नको आहे, मी लहान होते त्याच्यामुळे, आणि माझी अगदी पहिली का दुसरीच फिल्म होती, सो मी खूप घाबरून जायचे. सो यूज टू रिअली मेक शुअर आम कम्फर्टेबल. ही वॉज सच अ स्वीट हार्ट. आफ्टर दॅट आम्ही एका फिल्ममध्ये अजून काम केलं, बट व्हेरी रिसेंटली आय हॅव नॉट बीन एबल टू वर्क विथ हिम. आय होप आय डू समडे. ही इज अ very dear friend and a really really good co-actor. Very nice person to work with. श्रुती, हाय, कशी आहेस तू? किती वर्षांनी. आणि रुचा कशी आहे? आय एम सो हॅपी टू सी यू हिअर. So nice, yeah. Listen, I've never done such a long Instagram live. So many lovely people that I know are joining. I'm so happy. मी अख्ख्या लॉकडाऊनमध्ये आय थिंक एकदाच लाईव्ह केलं होतं, कारण सगळे सतत लाईव्ह करायचे, त्याच्यामुळे मला असं वाटायचं की who's going to watch my, म्हणून मी करायचेच नाही. फॉर ऑल यू लवली पीपल हू कॅनॉट अंडरस्टँड मराठी, आय एम ट्राईंग टू टॉक इन इंग्लिश मध्ये बट आय डोंट रिली नो हाऊ टू नॅव्हिगेट थ्रू दिस लँग्वेज थिंग. या ऑल्सो नाव दॅट Sajiri, I celebrated my birthday with my girlies yesterday. One of them is Sajiri, who is right now watching me. I'm so happy yesterday with all of y'all. बरं, मला सांगा एक गोष्ट दॅट आय वॉन्टेड टू टॉक टू यू ऑल अबाउट, ऑल यू लवली पीपल. बेसिकली मी जेव्हा लाईव्ह करते तेव्हा मी मराठीत, इंग्रजीत, हिंदीत सगळ्या भाषांमध्ये बोलते. इट्स ऑल्सो बिकॉज मी सगळ्या भाषांमध्ये काम करते. आय वर्क इन ऑल दीज लँग्वेजेस, आय स्पीक ऑल ऑफ दीज लँग्वेजेस फ्लुएंटली. So it's very difficult for me to pick one language and keep talking in it, because I really have people from all languages following me. कुछ हिंदी बात करने वाले लोग भी मुझे फॉलो करते हैं, कुछ मराठी, बहुत सारे मराठी ॲक्च्युली. आणि मी हिंदीत किंवा इंग्रजीमध्ये बोलायला लागले की लोक हे जे मराठी करायला लागतात ना, मला असं वाटतं की खरंच म्हणजे फक्त एका इंस्टाग्राम लाईव्हवर मी 4 मराठी शब्द वापरले तर मराठी भाषेचा उद्धार होणार आहे का? नाही ना. म्हणजे I really hope all these people who keep saying मराठीत बोला, I hope they're at least able to hold a 5-minute conversation in pure मराठी. व्यवस्थित एकही इंग्रजीतला शब्द न वापरता 5 मिनटं माझ्याबरोबर मराठीतून संभाषण करू शकाल का, असं मला विचारायचं आहे या लोकांना. गायत्री, आमच्या गुरुमाते, सॉरी मी एका हाताने नमस्कार करते कारण माझा दुसऱ्या हाताने फोन धरला आहे. सो ह्या ज्या गायत्री सिधये कोल्हटकर नावाच्या ताई आहेत, ज्या आता जॉईन झाल्यात आपल्याला, मला खूप गाणी बसवायला मदत करतात आणि खूप सुंदर गातात स्वतः. मला खूप प्रेमाने शिकवतात. मला जेव्हा केव्हा गाण्यात कुठल्याही प्रकारची डिफिकल्टी असेल तेव्हा कधी प्रत्यक्ष भेटून कधी ऑनलाईन मला व्यवस्थित त्यांनी गाणं शिकवलं आहे, आणि त्यांच्यामुळे माझा प्रवास जरा सुखकर झाला सिंगिंग स्टारमधला. अर्थात माझ्याबरोबर ऋषिकेश कामेरकर होते आणि त्यांची खूप मदत असायचीच मला आणि साथ असायची. पण गायत्री ही ट्रेंड क्लासिकल सिंगर आहे आणि तिने मला खूप मदत केली आहे. आणि मृण्मयी निकाई फॅशन स्टुडिओ वॉज जस्ट विथ मी अँड नाव शी इज गॉन अवे अँड शी इज जॉईन्ड अस. हाऊ कूल इज दॅट. मग तू बघतेस ना, माझं लाईव्ह सीमलेस चाललं आहे पण माझ्या स्टोरीज अपलोड होत नाही. कॅन यू बिलीव्ह दिस? So strange, I don't know what to do. You can talk in any language. Thank you, Pankaj. पण तरी सुद्धा ना, language, I am not responsible for people's language insecurities. Just because you're a star. You are a star, मणिताई. You are a star. पण मला ना खरंच असं वाटतं की मला असं वाटतं की हे जे सगळे मराठी करतात ना, त्यांना एकदा तरी मी चॅलेंज देणार आहे की माझ्याशी 5 मिनटं, पूर्ण 5 मिनटं, आणि 5च मिनटं एकही इंग्रजीतला शब्द न वापरता मराठीत संभाषण करून दाखवा माझ्याशी. एक व्यवस्थित संभाषण. आणि त्याचं काहीतरी बक्षीस पण ठेवूया आपण, जे कोणी पुढाकार घेऊन हे करू इच्छितात. इनफॅक्ट मी आता ह्याच्या पुढच्या माझ्या सगळ्या पोस्टवरती जे मराठी करतात तर त्यांची नावं लिहून ठेवणार आहे. जे सगळ्यात जास्त अशा ह्याबद्दल बोलतात ना सतत कुचकट, त्यांना आयडेंटिफाय करून त्यांची नावं जाहीर करून मी त्यांना चॅलेंजला बोलवणार आहे की माझ्याशी 5 मिनटं शुद्ध मराठीत बोलून दाखवा. कारण मी उत्तम मराठी बोलते आणि लिहिते, आणि
तुम्हाला जर भाषेचं संवर्धनच करायचं असेल ना तर तिला व्यवस्थित शिकून घ्या, ती शुद्ध बोला. म्हणजे त्यातल्या त्यात प्रमाण भाषा जी असते तशी तरी बोलायचा प्रयत्न करा. आणि तुम्ही ज्या प्रांतात राहता, तुम्ही ज्या भागात राहता, त्या भागातल्या भाषेचा वेगळा गोडवा असतो आणि ती भाषा जर तुम्ही व्यवस्थित बोलत असाल तर त्या लहेजाचं त्याचा अभ्यास करा. खूप सुंदर डायलेक्ट्स आहेत मराठीमध्ये आणि असं काही नाही आहे की पुण्याचीच भाषा म्हणजे प्रमाण भाषा आणि पुस्तकी भाषा म्हणजे प्रमाण भाषा. पण जे काही येते व्यवस्थित भाषा बोला तर अर्ध्या वेळा तर अर्धे इंग्रजीतले आणि हिंदीतले शब्द बोलून मराठी बोलता. काय मराठीतलं साहित्य वाचता मला माहीत नाही, मराठी चित्रपट किती बघता मला माहीत नाही, नाटकं किती बघता मला माहीत नाही. सॉरी, मी रॅन्ट करते जरा. मराठी भारीच भाषा आहे, सुंदरच आहे, प्रत्येकाला आपली मातृभाषा आवडते. पण म्हणजे पुरे करावं ना. प्रत्येक माणूस जो मराठीत बोलत नाही त्याच्यावरती असा हल्ला करणं म्हणजे आपल्यात आणि आतंकवाद्यांमध्ये काय फरक राहिला मग, हो की नाही. समबडी सेइंग लीव्ह देम. ताई बरोबर आहे तुझं मंजिरी, आय एम गोइंग टू लीव्ह देम. काही गरज नाही त्यांच्याबद्दल बोलायची. आमच्यासारख्या सामान्य माणसांनी सामान्य प्रश्नाची सामान्य उत्तरं तुमच्या तोंडून तर मिळत नाही. काय तुझं पवार राहुल, काय तुझं सामान्य प्रश्न आहे रे सामान्य माणसा, त्याच्या मी सामान्य उत्तर तुला दिलं नाही. विचार बरं मला, तुझ्या प्रश्नाचं उत्तर देते. ब्युटिफुल लोकेशन अँड बॅकग्राऊंड. येस, आमचा सेट आहे हा, खूप सुंदर आहे. हे बघा, कॅन यू सी, हा आमचा सेट आहे. इथे आमचं शूटिंग होणार आहे आता, त्यामुळे मी तयार होऊन बसले. तयार होऊन म्हणजे मेकअप करून. तर मला कपडे बदलायचे थोड्या वेळाने. इग्नोर इग्नोर इग्नोर, फोकस फोकस फोकस, लीव इट. ओके, ठीक आहे. व्हॉट्स युअर हाईट? आय एम 5 feet 7 inches टॉल. 5 फूट 7 इंच. मला जाऊ द्या ना घरी म्हणा. नाही रे, मला जाऊ द्या ना घरी ना, असं नुसतं नाही म्हणतायत. त्याला अशी छान ढोलकी बिलकी लागते. त्यापेक्षा तुझं गाणं ऐक खूप दिवसांनी. कुठे शूटिंग सुरू आहे? मड आयलंडमध्ये. तर त्यात कुठे मी तुला सांगणार नाही अजिबात. आलात म्हणजे इथे, टपकलात म्हणजे. मड आयलंड खूप मोठं आहे, काहीच करणार नाही मी कुठे शूट करते. इथे 100 शूटिंग चालू आहे. कशाचं शूटिंग आहे हे मी सांगू शकते. तर मी एक शॉर्ट फिल्म करते, फारच इंटरेस्टिंग, ज्यामध्ये कुमुद मिश्रा म्हणून एक ॲक्टर आहेत. कुमुद मिश्रा तुम्हाला माहिती असतील का नाही मला माहीत नाही. बऱ्याचशा चित्रपटांमध्ये त्यांनी कामं केली आहेत, तुम्ही त्यांना गुगल करू शकता ते. आणि शुभ्रज्योती बराट नावाचे पण एक ॲक्टर आहेत, जे सुद्धा खूप सिनियर आहेत, थिएटर ॲक्टर आहेत. ह्या दोघांबरोबर मी एक फार इंटरेस्टिंग, फार गोड शॉर्ट फिल्म करते. समबडी सेड मी खूप सुंदर दिसते. थँक्यू सो मच. हॅव यू एव्हर वर्कड विथ युअर डॅड? नाही रे रुपेश, आय हॅव नेव्हर वर्कड विथ माय डॅड. दॅट्स अमेझिंग राईट. मी कधीच त्यांच्याबरोबर. हाय आई, माझी आई जॉईन झाली आहे, पद्मश्री. आजच भेटली मला दुपारी. आणि नवीन फिल्म कोणती आहे? शुभम, मी आत्ता कुठलीच फिल्म केली नाही आहे, कारण गेल्या काही दिवसांमध्ये एकतर मराठी चित्रपट फार बनतच नव्हते, कारण लॉकडाऊनमध्ये होतो आपण सगळे, आणि माझ्या 2 वेब सिरीजचं शूटिंग सुरू होतं. त्याच्यामुळे मी आत्ता काहीच. ही मूवी ब्रॉडकास्ट होणार का? हो होणार. आता कुठल्या प्लॅटफॉर्मवरती आणि ह्या सगळ्या गोष्टींसाठी तुम्ही मला फॉलो करताच, त्याच्यामुळे तुम्हाला कळेलच. प्लीज टेक आर नेम और ॲड्रेस वाईल वी आर आन्सरिंग आर क्वेश्चन. मी प्रयत्न करते पूजा, पण इतके भरभर प्रश्न येत आहेत ना की मला प्रत्येक वेळेला प्रत्येक माणसाचं नाव मेन्शन करणं कठीण होत आहे. यार, हे येणारं साजन माझा असं गाणं मला गायला सांगतात. मला हे गाणं आठवतच नाही. मला जरा पुढचे मागचे शब्द सांगा बरं, लिरिक्स सांगा बरं मला. युअर मराठी सीम्स फ्रेंच टू अ साऊथ इंडियन. आय एम सॉरी श्रीजीत, I don't know what else to do, because about 70-80% of the people that follow me are Maharashtrians, also because I've been working in this language for the longest time. So I am trying to switch to English every now and then, but it's getting very difficult for me to keep speaking in one language, so I'm hoping everybody, Hindi is actually one of those languages which everybody understands, but somehow Marathi people have so much against Hindi. The moment I start speaking in Hindi, everybody will understand, even the non-Marathi speaking people, but I can't speak in Hindi, because then they get very like, how can you speak in Hindi? Very, very strange. अरे येणारं साजण माझं. झाल्या तिन्ही सांजा म्हणायचं का तुम्हाला, जे मी गायले होते? नो वंडर मी सिंगिंग. अच्छा, ओके.
सो ते कसं आहे बरं. झाल्या तिन्ही साजा करून शिनकर साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. झाल्या तिन्ही साजा करून शिनगर साजा वाट पाहते मी ग येणार साजन माझा. थँक्यू. Okay, Sweetie has checked and you can't post anything through browser. Thanks, Sweetie. But you know what? You anyways can't post anything through anything if you have a private profile. तुझी प्रोफाईल प्रायव्हेट आहे का असेल तर मग तू पोस्ट एनिवेज नाही करू शकणार, पण पब्लिक प्रोफाईल्स कॅन पोस्ट. सो माझी प्रोफाईल पब्लिक आहे. सो नाईस व्हॉल्यूम आहे. ओके, मराठी नथमध्ये खूप छान दिसते गौतम. थँक्यू सो मच. झाल्या तिन्ही सांजा. कळलं मला. सॉरी, माझी एक मैत्रीण आहे खूप जवळची आणि खूप खास, आणि तिला असं वाईट वाटते की मी याड लागलं गात नाही, तर मी एकच लाईन गुणगुणते. ते कठीण गाणं आहे ग दिव्या, कसं कशाला गायला होते म्हणा. याड लाग लाग याड लाग लाग वासिया उसत ये कस्तुरीचा साखलय वारक वाढ लाग लाग सह्याद्री ना. याड लाग लाग याड लाग लाग रंगला तुझ्यात याड लाग लाग वासया उसात ये कस्तुरीचा चाखलय वार वाढ लाग लाग. असं आहे ते. खूप सुंदर आहे ते गाणं. पण आय गेस युअर सेम फेस टून विथ समिधा गुरु. या आय शुड टेल हर, शी इज अ फ्रेंड ऑफ माइन. थँक्यू. एव्हरीबडी विशिंग मी हॅपी बर्थडेज. थँक्यू सो मच. तू आता FC रोडला नाही राहत का? नाही, पण माझी फॅमिली राहते. मी येऊन जाऊन असते. तुम्हारे सहारे. तुम्हारे सहारे कुठलं गाणं आहे माहीत नाही मला. मला माहीत नाही कुठलं गाणं आहे तुम्हारे सहारे. असं कुठलं तरी गाणं घायला सांगतात मला लोक. माझी आई विचारते आज लाईव्ह कसं काय, वाढदिवसाबद्दल का. हो ग आई. आणि काय होते माहिती का, मला माझ्या स्टोरीज रिपोस्टच करता येत नाही, म्हणून मला असं वाटलं की चला आता लाईव्हच करून टाकावं. समबडी ऑल्सो सेड, समबडी का चकोर आय थिंक सेड माझं अंबानीचं भाडीपाचा व्हिडिओ छान होता. मला शूट करताना खूप मज्जा आली. आय डोंट नो, खूप लोकांना आवडला आहे. सो थँक्यू सो मच. लॉट्स ऑफ पीपल आर स्टिल वॉचिंग. नॉट बॅड. लेट्स गो, लेट्स कीप गोईंग. फोन तरी मरेल किंवा इंटरनेट तरी डाऊन होईल, तोपर्यंत आपण गप्पा टाकत राहूया. अजून काही प्रश्न आहेत? विचारा. दिनेश मालुसरे म्हणतात, आई तुळजाभवानी आपणास सुख समृद्धी शक्ती सामर्थ्य देऊ. जय महाराष्ट्र. थँक्यू सो मच. धन्यवाद मालुसरेजी. माझी मदर इन लॉ खूप कूल आहे. मुग्धा, माझी मदर इन लॉ खरंच खूप कूल आहे, आणि तुम्ही जेलस असाल कदाचित. तुझं लग्न झालं की नाही मला माहीत नाही, पण ज्यांचं लग्न झालं आहे त्यांना नक्कीच मी हे सांगू इच्छिते की माझी मदर इन लॉ जगातली सगळ्यात कूलेस्ट मदर इन लॉ आहे. सो काल रात्री मी पुण्यात होते आणि आज सकाळी मी ड्राईव्ह करत मुंबईला येणार होते. पण माझ्या मदर इन लॉनी सकाळी मला घरी बोलवलं रव्याची खीर खायला, कारण मला रव्याची खीर खूप आवडते. सो लवकर सकाळी उठून तिने रव्याची खीर केली माझ्यासाठी आणि मला खायला घातली. दॅट इज हाऊ अमेझिंग शी इज. आणि अचानक हे सगळं पॉज झालेलं आहे. आय डोंट रिअली नो तुम्हाला अजूनही मी दिसते की नाही. ओके देन मला असं वाटतं की आपण तयार व्हावं आता, नाही का. खूप वेळ मी नुसतीच बसून आहे इकडे. आय डोंट नो तुम्हाला मी दिसते का. मला अचानक कमेंट्स आणि लाईक्स दिसणं बंद झालं आहे. सो आय एम प्रदीप तावडे. वन ड्रीम ऑफ लाईफ टू मीट यू वन्स. हाऊ स्वीट प्रदीप.
मी नाटक करायला लागले ना तर तू नक्की नाटक बघायला ये आणि मग मला भेटू पण शकशील. आणि मी लवकरच नाटक करेन, मोस्टली एंड ऑफ नेक्स्ट इयर ना 2021मध्ये मला एक नाटक करायची खूप इच्छा आहे. सो असं सगळं आहे. मला कोणीतरी कोडे सोपे थोडे गायला सांगितलं. कोणी गायला सांगितलं मला आठवत नाही. आत्ताच बघितलं. ओके, मी गाते. ते माझ्या बेस्ट फ्रेंडचं गाणं आहे, माझ्या बेस्ट फ्रेंडवर पिक्चराईज केलेलं गाणं आहे, सई तामणकर ताई. तर मी ते गाणं म्हणते. कोडे सोपे थोडे अवघड थोडे पडले कारी जागी होण्याआधी स्वप्न नव्याने पडले कारी सारी रात ही मोहरून गेली धोक्याने पहाटेच्या दबाला गंध आला का तुझा खोडे सोपे थोडे अवघड थोडे कडले पडले कारे. रेडी? येस. चला, मला बोलवलं आहे रेडी व्हायला. आणि हे जे अभय राऊत मला खूप सारे हार्ट्स पाठवत आहेत की नाही, त्यांनी तो भाडीपाचा स्केच लिहिला होता आणि डिरेक्ट केला होता रिमोटली, लांब बसून व्हिडिओ कॉलवरून. सो या लॉट्स ऑफ लव्ह टू यू टू अभय. तर आता मला जावं लागणार आहे कारण मला रेडी व्हायला सांगितलं आहे. तर आता मी जाती आणि आपण पुन्हा एकदा करूया. दिस वॉज सो मच फन. तुम्ही मला अशी गाणी रिक्वेस्ट करू शकता आणि रिक्वेस्ट म्हणजे काय, म्हणू शकता आणि मी आपला प्रयत्न करू शकते. हे आपण अगदीच करू शकतो. सो व्हॉट से आपण हे असे काही लेट नाईट सेशन्स करूया, म्हणजे शांतपणे काही गाणी गुणगुणता येतील. मग कदाचित आपण एकत्र पण गाऊ शकू. आय डोंट नो, मी कधी इंस्टाग्रामचा लॅग एक्सपिरियन्स नाही केला आहे. Runa says happy birthday. Thank you. And it's going to be Runa's happy birthday also now. So I will wish her day after. All right, all you lovely people. Thank you so much for joining. I really hope माझा stories चा problem solve होईल. So you will get to see all the lovely things that have been posted about me. नाही तर मी आता स्क्रीनशॉट घेऊन जरा नंतर पोस्ट करणार आहे. तेवढं तरी करते. एकटी घाबरलीस ना. आता नाही रे वेळ, इथे माझ्या डोक्यावरून लोक उभी झाली आहेत. पण यू आर नॉट रिप्लाईंग. आय एम सो सॉरी अनबीटेबल अमोल. सॉरी यार, खूप लोक राहून गेली. माझं नाव घ्या ना, अनंत. ओके बाय. आय कांट कीप गेटिंग इन टू दिस. थँक्यू सो मच ऑल ऑफ यू ऑल. आणि आपण भेटूच परत, है ना. सी यू ऑल. बाय.